नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, वृषभ राशीसाठी डिसेंबर महिना कसा असणार आहे, कोणत्या गोष्टी वृषभ राशीच्या लोकांसोबत डिसेंबर महिन्यात घडणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. डिसेंबर महिना तुमच्या दारात उभा आहे आणि यावेळी तो सामान्य महिन्यासारखा अजिबात नाही. हा महिनाच असा आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे बाजूला करून तुम्हाला पुढे चालण्याची ताकद देणार आहे. 2025 वर्षात तुम्ही ज्या संघर्षातून गेलात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही धीर धरला, ज्या क्षणी तुम्ही स्वतःला एकटे वाटलात, त्या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला या डिसेंबरमध्ये मिळणार आहे. हा महिना काही मोठ्या अनपेक्षित आणि जीवन बदलणाऱ्या घटना घेऊन येतोय. तर चला पाहूया डिसेंबरमध्ये वृषभ राशीसाठी कोणत्या प्रमुख गोष्टी घडणार आहेत. पहिली गोष्ट, करिअरमधले अडथळे आता दूर होणार आहेत आणि प्रगती होतील. वर्षभर तुम्हाला कामात काहीतरी स्लोपणा जाणवत होता. काही जणांना वाटत होतं की त्यांची क्षमता सिनियर लोक पाहत नाही. पण डिसेंबर हा खेळ आता बदलणार आहे. अडकलेले प्रोजेक्ट पुन्हा सुरू होतील, कामात गती येईल, प्रमोशन किंवा मान प्रतिष्ठा वाढेल, नवीन जबाबदाऱ्या तुमच्या हातात येतील. 12 ते 21 डिसेंबर दरम्यान तुमची क्षमता सगळ्यांना दिसेल. जो प्रयत्न तुम्ही शांतपणे करत होता त्याचं मोठं फळ तुम्हाला आता मिळणार आहे. दुसरी गोष्ट, पैशा बाबतीत मोठा दिलासा आता मिळणार आहे. वृषभ हा धनभावाचा स्वामी असलेला राशीचा जातक आहे. त्यामुळे पैसा हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय असतो. डिसेंबरमध्ये अडकलेली पेमेंट तुम्हाला मिळेल, बोनस किंवा इन्सेंटिव्ह मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसवाल्यांना मोठा ऑर्डर्स त्यांना मिळेल, नवीन स्रोत निर्माण होतील. 20 ते 31 डिसेंबर हा काळ वित्तीय स्थैर्याचा काळ मानला जातो. खूप दिवसांपासून आर्थिक टेन्शन असेल तर ते आता कमी होईल. प्रेम संबंधात भावनिक स्पष्टता निर्माण होईल. डिसेंबर महिना तुमच्या प्रेमी जीवनात 2 गोष्टी घेऊन येतोय, भावना आणि स्पष्टता, फिलिंग्स आणि क्लिअरिटी. सिंगल असाल तर अचानक एखाद्या व्यक्तीशी अट्रॅक्शन होईल. जुनी ओळख प्रेमात बदलू शकते. आणि जे कपल्स आहेत त्यांचे गैरसमज आता दूर होतील. नात्यातील स्थैर्य त्यांना मिळेल. भविष्यासाठी महत्त्वाचे प्लॅन्स तयार होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 21 ते 25 डिसेंबर या दरम्यान संवाद जोही कराल त्यात नाजूकपणा ठेवा. मन दुखवणाऱ्या शब्दांपासून सावध राहा. चौथी गोष्ट, घरातील वातावरण शांत व सकारात्मक राहील. 2025 मध्ये घरातील काही ना काही चर्चा, तणाव किंवा मतभेद झाले असतील. पण डिसेंबरमध्ये आता वातावरण शांत, सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण राहणार आहे. कुटुंबात काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय तुम्ही 10 ते 19 डिसेंबर या काळात घ्यावा. घरात एखादा सोहळा, पूजा, आनंदाचा प्रसंग सुद्धा येऊ शकतो आणि होऊ शकतो. प्रवासाचे योग आता मजबूत होतील. डिसेंबरमध्ये तुम्हाला प्रवासाचे संकेत दिसतात. कामानिमित्त, कुटुंबासोबत किंवा धार्मिक किंवा मानसिक शांततेसाठी तुम्ही बाहेरगावी जाऊ शकतात. विशेषतः 8 ते 15 डिसेंबर दरम्यान या काळात केलेला प्रवास शुभ आणि फायदेशीर तुमच्यासाठी ठरू शकतो. आरोग्याबाबत सावध राहा. या महिन्यात तुम्हाला थकवा, मान खांद्याचा त्रास, सर्दी, खोकला, डोळ्यांचा त्रास या गोष्टी दिसू शकतात. पण चांगली बातमी आहे, सगळ्या जोही समस्या असतील आरोग्याच्या त्या तात्पुरत्या असणार आहे. तुम्ही स्वतःला शांत आणि मानसिक रित्या मजबूत ठेवलेलं अधिक फायदेशीर राहणार आहे. मित्रांकडून महत्त्वाचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. या महिन्यात तुमचे मित्र, सोशल सर्कल आणि एखादी ओळख तुम्हाला असा फायदा देईल ज्याची तुम्हाला अजिबात अपेक्षा नसेल. एखादं कनेक्शन, एखादी माहिती, एखादा सल्ला तुमच्या करिअर किंवा पैशाच्या गोष्टींमध्ये मदत करू शकते. बिझनेसवाल्यांसाठी हा महिना सोन्याचा महिना ठरणार आहे. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर हा महिना तुमचा सर्वात यशस्वी महिना ठरू शकतो. नवीन डील्स, मोठे क्लायंट्स, अडकलेले पैसे, साठवलेला माल विकला जाणं, पार्टनरशिपमध्ये फायदा होणं या सगळ्यांमध्ये आता गती होणार आहे. 22 ते 31 डिसेंबरमध्ये लाभ योग होईल. या काळात घेतलेला प्रत्येक व्यावसायिक निर्णय फायदेशीर ठरणार आहे. मानसिक शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला मिळणार आहे. या महिन्यात तुम्ही वारंवार स्वतःकडे वळलात. मी पुढे काय करणार, माझ्या आयुष्याचं पुढे काय होईल असा प्रश्न मनात येईल. ध्यान, प्रार्थना, भजन, मंदिरात जाणं या गोष्टींमधून तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. ही शांतता 2026च्या सुरुवातीला तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. डिसेंबरमध्ये क्लायमॅक्स मोठी बातमी घेऊन येईल. मोठा निर्णय होणार आहे. महिन्याच्या शेवट तुम्हाला एक मोठा टर्निंग पॉईंट मिळणार आहे. नोकरीत बदल असेल, आर्थिक गुंतवणूक असेल, नवीन नातं असेल, कुटुंबात काहीतरी मोठा निर्णय घ्यायची वेळ असेल किंवा बिझनेस वाढवण्याचा निर्णय असेल, या सगळ्यांमध्ये आज तुम्हाला फायदा होणार आहे. कोणता ना कोणता निर्णय तुम्ही घ्याल आणि त्यामध्ये नक्की तुमचा फायदा होणार आहे. डिसेंबर हा तुमच्यासाठी नवीन आशा, प्रयत्नांचे फळ, आर्थिक आराम, भावनिक शांती घेऊन येतोय. 2025ने तुम्हाला तपासलं
पण डिसेंबर तुम्हाला उभं राहण्यासाठी नवी शक्ती देऊन जाईल. हा महिना तुमच्यासाठी खूप काही घेऊन येतोय आणि खूप काही देऊन जाणार आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.